छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होते। शिवजयंतीची उद्याची असलेली पहाट आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवरायांचं असलेलं स्थान मला खूप अभिमानाने सांगावं लागेल की महाराष्ट्राच्या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ सुवर्ण कलश घेऊन आलं। त्या सुवर्ण कलशाची जी माती आणि जे ठिकाण होतं ते छत्रपती शिवरायांच्या जन्माचं किल्ले शिवराय ठिकाण होतं हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। ती ही भूमी आहे की या भूमीला महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारीच्या दिवसाला अख्ख्या जगाला ओळख देण्यासाठी शिवजयंतीची अधोरेखित भूमिका साता समुद्राच्या पलीकडे नेली आणि 19 फेब्रुवारीला एक शिवजयंती मोठ्या थाटामध्ये साजरी होते आणि तदनंतर आताची तिथीप्रमाणेची शिवजयंती साजरी होते। आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। गेले महिनाभर एक गोष्ट या राज्यामध्ये या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये एक गोष्ट मात्र सातत्याने सर्वांच्या स्क्रीनवर होती। अनेकांनी अनुमान लावले आताच्या राजकीय परिस्थितीचे। मी म्हटलं की तुतारी वाजणार आहे पण तुतारी ही वाजणार आहे ती छत्रपती शिवरायांची शिवकालीन तुतारी वाजणार आहे। माझ्या राजाचं सगळ्यात मोठं शिल्प या जगामध्ये जे उभं राहते गोदरे या ठिकाणी त्या शिल्पाची उंची जमिनीपासून 411 फुटाची आहे आणि त्या शिल्पाला ज्या वेळेला आपण सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तो कालपर्यंत आपल्या सगळ्या कागदावरती शिल्प होता पण माझ्या उजव्या बाजूला जे उद्या साकारणार आहे जे आपलं स्वप्न आहे ते शिल्प गोदऱ्यामध्ये उभं राहणार त्याचं काम चालू झालंय। तिथे कामाची सुरुवात झाली आहे। या शिल्पाला सुद्धा वसई विरार या ठिकाणी आपल्या शिल्पकारांनी कामाला सुरुवात केली। त्याचा एक डेमो त्याचं एक प्रेझेंटेशन इथं आलंय। हे शिल्प जवळजवळ 11 फुटाचं आहे आताचं आणि हे आपल्या सर्वांच्या समोर हे शिल्प आता आपण दाखवणार आहोत। हे हुबेहूब शिल्प 111 फुटाचं लॅमिनेशन केलं जाणार आहे। या शिल्पामध्ये 1 किलो सोनं, 1 किलो चांदी, तांबा, पितळ आणि ब्रांज अशा पंचधातूचा 1000 वर्ष टिकणारा शिल्प छत्रपती शिवरायांचं उभं राहत आहे। मी आपल्याला आश्वासित केलं होतं सर्वांना 1 वर्षाच्या वरती आम्ही जाणार नाही। किंमत मोठी आहे, स्वप्न मोठं आहे पण ती किंमत आमच्या छत्रपती शिवरायांच्या कामापुढे नथिंग आहे, नगण्य आहे। त्याचं फार काही आम्हाला विशेष वाटत नाही। मी आजपर्यंत आपल्याला सांगतो की हे 25 एकरचं क्षेत्र घेतलं गोदऱ्याला अजून जनतेतून 1 रुपयाची आपण मागणी केली नाही। कोणी सांगावं की आम्ही 1 रुपया मागायला कुणाच्या आजपर्यंत घरापर्यंत आलो, दरवाजापर्यंत आलो, दुकानापर्यंत आलो परंतु आता हे शिल्प उभं राहत आहे। 25 एकर जमीन घेतली ती नावात आली, सुवर्ण युग स्मारक ट्रस्टची स्थापना झाली, ते रजिस्टर झालं। या पुतळ्याला महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनाची परवानगी आली
हे फक्त एक प्रतिकृती आहे, पण ही सेम आहे, सेम टू सेम अशी प्रतिकृती महाराष्ट्रात आणि देशात कुठेच नाही. आतापर्यंत छत्रपती शिवराय एकतर सिंहासनावर किंबहुना अश्वारूढ पुतळ्याच्या निमित्ताने आपण पाहिले, पण युद्धाला निघाले छत्रपती शिवराय नजर स्वराज्याची आहे आणि हात मात्र तलवारीच्या असलेल्या वज्र मुठीवर आहे. ते छत्रपती शिवराय भारतामध्ये सर्वांना पाहायला मिळणार आहे. या शिल्पाची नोंद त्या जगाला घ्यावी लागणार आहे. जगाचा राजा शिवराय माझा, जगावर राज्य केलं छत्रपती शिवरायांनी. आणि म्हणून आजची ही प्रतिकृती आपल्या सर्वांच्या समोर येते आहे. आजपासून मात्र आम्ही सगळ्या लोकांना सांगणार आहोत की प्रत्येकाने आपण जसं होईल तशी मदत या शिवशिल्पाला केली पाहिजे. आणि मला खात्री आहे 1 वर्षाच्या आतमध्ये ही सगळी रक्कम देऊन मधल्या काळामध्ये याच्यानंतर एक कार्यक्रम होईल, त्याचं पाद्यपूजन होईल. आणि पाद्यपूजनाला महाराष्ट्रातली तमाम जनता येईल. त्या जिथे आपण गोधरा ठिकाणी तिथे पाद्यपूजन होईल. एवढा मोठा पुतळा होत असताना त्याचा कार्यक्रम सुद्धा त्याच पद्धतीचा होणार आहे. आणि नंतर पाद्यपूजनानंतर आपण डायरेक्ट लोकार्पण करणार आहोत. 1 वर्षामध्ये छत्रपती शिवराय सगळ्यांच्या समोर आल्यानंतर तातडीने दुसरं काम आपण त्या हातामध्ये घेणार आहोत. माझ्या जुन्नर, आंबेगाव आणि अकोला आणि संगमनेरच्या या सगळ्या पालण्याच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना जर एखाद्याला हार्ट अटॅक आला तर त्याला पुणे आणि मुंबई शिवाय पर्याय नाही. 1 वर्षानंतर छत्रपती शिवरायांना आपण त्या ठिकाणी उभा केल्यानंतर, त्यांचा शिल्प उभा केल्यानंतर त्यांच्या स्वप्नातल्या रयतेचं सगळ्यात मोठं दुःख जे आहे ते वैद्यकीय आहे. आणि मी आपल्याला सांगतो, जेवढे काही मोठे हार्टचे ऑपरेशन असेल, ब्रेनचे ऑपरेशन असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, ही सगळी मोठी असलेली ऑपरेशन मुंबई पुण्याला न होता इथे जे हॉस्पिटल आपण तयार करतो आहे त्यामध्ये आपल्याला मात्र सेवा द्यायचं काम छत्रपती शिवरायांच्या या भूमीतून उभं राहणार आहे. 4-5 जागा पाहिल्यात आपण. 1 वर्षानंतर एक काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटलची उभारणी होईल. हॉस्पिटल सुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून होईल आणि आपल्या सर्वांची सेवा केली जाईल. आणि हॉस्पिटल पूर्ण करून जेव्हा लोकार्पण होईल त्यानंतर तिथून पुढच्या 3 वर्षामध्ये या 25 एकर मध्ये आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवरायांचं सुवर्ण मंदिर, जगामध्ये कुठे नाही ते सुवर्ण मंदिर सिंहासनधारी छत्रपती शिवरायांचं सुवर्ण मंदिर या ठिकाणी स्थापन केलं जाईल. आज आपण हे ज्या वेळेला हे अनावरण करू, आज इथं आरती होणार आहे. पण आजची आरतीची सुरुवात झाली ती थांबणार नाही. आता आज आरती झाल्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. मी सर्व असलेल्या वैदिक मंडळींनी त्यावेळेच्या तिथीचा वार काढला. शिवरायांच्या तिथीचा वार होता मंगळवार. आणि मंगळवारच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता जोपर्यंत तिथं सुवर्ण मंदिर तयार होत नाही, मला सांगायचं आपल्या सर्वांना, मीडियाच्या समोर मी सांगतो जाहीरपणे, दर मंगळवारी ह्या चौकात न सांगता न बोलता हजारोच्या संख्येने सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवरायांची आरती कायम केली जाईल हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. सुरुवात इथून आहे, जन्म इथून आहे. आपल्या सर्वांची आता जबाबदारी वाढलेली आहे. माझं आयुष्य शिवमय झालंय. मला छत्रपती शिवरायांशिवाय काही सुचत नाही, काही समजत नाही. या तालुक्याला पर्यटन केलं, या तालुक्याला अष्टविनायकाचा दर्जा आला, या तालुक्याला बिर्ला जेजुरी रस्ता आला. या पर्यटन वाढीच्या नंतर आपली निवड सफारी आली आहे. एवढी आचारसंहिता संपल्यानंतर
आपण ओतूरच्या आंबेगाव इथं भरसपणीचं काम चालू करतोय. त्याला सर्व पैशाने ते 10 महिन्याच्या आतमध्ये काम पूर्ण करतोय. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. खूप स्वप्न आहे. अजून एक गोष्ट आहे. तुम्ही म्हणतात दादा तुम्ही रोजचं आम्हाला स्वप्न दाखवता. जी स्वप्न दाखवतो ती पूर्ण करण्यासाठी दाखवली जातात. पत्रकारिता मी तुम्हाला आवर्जून सांगतो, उद्याच्या मे महिन्यामध्ये या जागेमध्ये एक अशी गोष्ट मी करणार आहे की कमीत कमी इथे पर्यटकांची वाढ तर होणारच आहे, पण जुन्नर तालुक्याच्या आणि जुन्नर शहरामध्ये वैभवामध्ये भर पडणार आहे. तो एक मोठी असलेली गोष्ट मी उद्याच्या मे महिन्यामध्ये या ऋतूमध्ये साकारणार आहे. पण मी आज सांगणार नाही. मे महिन्याची वाट पाहावी लागेल. आज काय मार्च एंड होऊन जाऊ द्या. रामदास शेठ आहे एप्रिल फुल होऊन जाऊ द्या. नंतर आहे मेच्या अखेरणी मेच्या सत्य शेवटी इथे एवढा जबरदस्त रोजगार फुलाच्या निमित्ताने आम्ही साकारणार आहोत. ही सगळी माझ्या डोक्यातली सुंदर कल्पना आहे. जे मी अनेक पर्यटन स्थळ पाहतो, सहज आपल्याला करू शकता येते, पण आपण ती केलेली नाही, म्हणजे ते मनामध्ये येत नाही. निश्चितपणे तो एक संकल्प मी आज सोडतोय. आता हे अनावरण होईल. शिल्प आपण पाहावं. या शिल्पाचा मॅसेज आमच्या राज्यात जाईल, देशात जाईल. कारण हे आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये बसवायचं आहे. आता आरती होईल. आज ते शिवजयंतीच्या मुहूर्तामध्ये आमचं शिल्प आपल्या समोर ठेवल्यानंतर उद्याची शिवजयंती उद्या संध्याकाळी ते शिल्प राहील. परवा ते काढलं जाईल, सुरक्षित ठिकाणी ठेवलं जाईल. कामाला सुरुवात होईल. पण पुढच्या मंगळवारी सायंकाळी 7 वाजता कुणालाही आमंत्रण दिलं जाणार नाही. मला माहिती आहे सुरुवात छोटी होते. पुढच्या मंगळवारी पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे 100-200 माणसं जमतील. पण तो दिवस लांब नाही. इथून तर त्या शेवटच्या असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत छत्रपती शिवरायांना आरतीचा मान हा सन्मानपूर्वक देण्यासाठी उभा महाराष्ट्राचा समाज या ठिकाणी उभा राहील. आपल्याला हे केलं पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मी या सुवर्ण ट्रस्टच्या माध्यमातले जेवढे संचालक मंडळी आहे, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचा धाडस आहे. तुम्ही कष्ट केले. आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण सर्व पगड जातीची या ट्रस्टची स्थापना करतोय. मी आपल्याला शब्द दिलाय. 12 मुद्देदार म्हणजे सगळ्या 18 पगड जाती या सगळ्यांना आपण समावेश करून घेतोय. सगळ्यांना संचालक करून घेतोय. किमान प्रत्येक समाजाचा एक माणूस छत्रपती स्वराज्याच्या व्यवस्थेमध्ये जसा कामी लागला, तसं या संचालक व्यवस्थेमध्ये त्या ट्रस्टवर त्या ठिकाणी त्यांना घेतलं जाईल. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. कारण आपल्या सर्वांच्या समावेशाने सुंदर अशा पद्धतीचं या शिल्पाचं आपण निर्मिती करतोय. ज्या वेळेला सुवर्ण मंदिर होईल, सुवर्ण मंदिराच्या इथे छत्रपती शिवरायांच्या प्रसंगाचे सगळे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे सगळे प्रसंग हे लेझर शो वर येतील. आता सध्या जगामध्ये सर्वात चांगला लेझर शो हा सिंगापूरला आहे. सिंगापूरला कंपायर करणारा लेझर शो आपण इथं आणणार आहोत. छत्रपती शिवरायांचे सगळे प्रसंग लेझर शो. त्या ठिकाणी आपण 100% मुजिया, त्या ठिकाणी भोजनालय, 2 टायमाची आरती यावेळेला सुवर्ण मंदिर होईल. छत्रपती शिवरायांचं सिंहासन सोन्याचं, छत्रपती स्वतः सोन्याचे, सोन्याला सुद्धा फिकर पाडलं माझ्या छत्रपती शिवरायांनी. सोन्याची सुद्धा काय मजा आहे आमच्या छत्रपती शिवरायांसमोर. 400 वर्षानंतर सुद्धा सोन्याला सुद्धा त्यांनी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज की हा जय आहे. सोन्याचे भाव किती खालीवर येतात. माझ्या राजाचा कधीच भाव खाली आला नाही आणि येणार देखील नाही. म्हणून ते सोन्यापेक्षा वरचे आहे. शिवरायांचे आचार विचार, त्यांचा स्वाभिमान, त्याचं वक्तृत्व, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व. मी नेहमी सांगत असतो माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांना, छत्रपती शिवराय सांगणं सोपं आहे, पण छत्रपती शिवराय होणं अवघड आहे.
महात्मा ज्योतिबा फुले सांगणं सोपं आहे, पण महात्मा ज्योतिबा फुले होणं अवघड आहे. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगणं सोपं आहे, पण बाबासाहेब होणं अवघड आहे. माझ्या अहिल्या सांगणं सोपं आहे, माझ्या सावित्रीबाई सांगणं सोपं आहे, पण अहिल्याबाई सावित्रीबाई राजमाता जिचा होणं अवघड आहे. आणि म्हणून आज आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमला हजारोच्या संख्येने. मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. जे स्वप्न हातात घेतलंय हे उद्याच्या महाराष्ट्राचा या स्वराज्याचं स्वप्न आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं त्याचं स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत ना. हात वर कधी करू. छत्रपती शिवाजी महाराज की आपण कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यामुळे आपण सर्वजण आलात, जे प्रेम व्यक्त केलं. राजकीय आज कुठली भूमिका नाही आणि ती नव्हती. राजकीय काही भूमिका आज मात्र आम्ही जी तुतारी वाजवतोय त्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची तुतारी वाजवतो आहे. त्यांना आम्ही वचन करतो आहे. निश्चितपणे त्यांच्या विचारांचा जोवा आणि त्यांच्या विचारांची कंठोळ्याची बाजू आम्ही सातत्याने समाजामध्ये जाऊ एवढा विश्वास व्यक्त करतो. मी आपल्याला विनंती करतो की मी